अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वरवंडी गावात 24 मार्च 2025 रोजी दुपारच्या सुमारास एका लढाऊ विमानातून चक्क जिवंत बॉम्ब खाली पडला। या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली। सुमारे 1 महिना हा बॉम्ब तसाच पडून राहिला, ज्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा, त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। 30 एप्रिल 2025 रोजी पुण्याहून भारतीय सैन्याच्या बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड BDS पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि हा बॉम्ब निकामी केला। गुरुवारी हा बॉम्ब तिथून हलवण्यात आला असून KK रेंज इथं त्याचा नियंत्रित स्फोट केला जाणार आहे, अशी माहिती सैन्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। 24 मार्च रोजी दुपारी वरवंडी गावाजवळील बांबू प्रकल्प परिसरात आकाशातून वेगाने जाणाऱ्या लढाऊ विमानाला हा बॉम्ब जमिनीवर कोसळला। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं। बॉम्ब पडल्यापासून गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्यानं पाठपुरावा केला। अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्लीतील संरक्षण मंत्रालयाशी संपर्क साधला। त्यानंतर 30 एप्रिल रोजी सकाळी पुण्याहून सैन्याचे बॉम्ब निकामीकरण पथक वरवंडी गावात पोहोचले। पथकानं JCBच्या मदतीनं 7 फूट खोल खड्ड्यातून हा बॉम्ब अत्यंत सावधगिरीनं बाहेर काढला। यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी पथकाला सहकार्य केले। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनीही घटनास्थळी तातडीनं उपस्थिती लावली। बॉम्ब पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस आणि विद्यापीठांचे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले। सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बॉम्ब 4.5 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 453 किलो वजनाचा होता। सुदैवानं बॉम्बची पिन निघाली नव्हती, त्यामुळे हा स्फोट झाला नाही। जर हा बॉम्ब फुटला असता तर 1 किलोमीटर परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असतं आणि 3 ते 4 किलोमीटर पर्यंत भूकंपासारखे धक्के जाणवले असते। यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली असती। पथकानं बॉम्बचा फ्यूज काढून तो पूर्णपणे निकामी केला, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला।